Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा आपलं शताब्दी वर्ष साजरा करत आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपुरात केशव बळीराम हेडगेवार यांनी आपल्या 17 अन्य साथीदारांसोबत मिळून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यानंतर संघाचं हे स्थापनेचं 100वे वर्ष आहे. विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना झाली होती. 27 सप्टेंबरचा तो दिवस होता 1925. यंदा 100वे वर्ष आहे. संघाचे विविध कार्यक्रम या शताब्दी वर्षानिमित्त जे आहे संघ देशभर करत आहे. संघाचे देशभरामध्ये अगदी गाव, तालुका आणि जिल्हा, शहर पातळीपर्यंत 1 लाखाच्या वर हिंदू संमेलन संघ यंदा शताब्दी वर्षामध्ये करणार आहे. घर घर जाऊन एक संघाबद्दलची माहिती देण्याचं एक गृह अभियान जे आहे ते संघाचे स्वयंसेवक यंदा या शताब्दी वर्षामध्ये करणार आहे. यंदाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे संघाच्या 2 ऑक्टोबर म्हणजे उद्याच होणाऱ्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उद्या संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहे. आणि वर्षभरातील संघाच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी विजयादशमी उत्सवाचा कार्यक्रम हा एक प्रमुख कार्यक्रम असतो. याच दिवशी जे सरसंघचालक आहेत ते मंचावरून जे भाषण देतात त्यावरून संघाची भविष्याची जी दिशा आहे, वर्षभराचे जे दिशा आहे, कामाची रूपरेषा आहे ती ठरत असते. यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या विजयादशमी उत्सवामध्ये देशाचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी असणार आहेत. संघ प्रमुख मोहन भागवत यांचं भाषण होणार आहे. आपण बघितलं संघ शताब्दी वर्षात असल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन देशासह नागपुरात सुद्धा करण्यात आलेलं होतं. आपण बघितलं नागपुरात संघगीत आणि संघाची जी प्रार्थना आहे त्याचं जे ऑडिओ टेपचं लोकार्पण आहे ते करण्यात आलं. संघगीत जे आहे ते शंकर महादेवन यांनी गायलेले आहेत. ते 10 असे संघगीत आहे ज्याचं लोकार्पण 2 दिवसापूर्वी नागपुरात झालं. त्याच्या 1 दिवसापूर्वी राहुल रानडे जे गायक आहेत पुण्याचे, त्यांनी संघाची जी प्रार्थना आहे ती लंडनमधील एका स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून त्याचं सुद्धा लोकार्पण मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. तर कुठेतरी येत्या काही काळात आणि येणाऱ्या काही काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षानिमित्त विविध असे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित होणार आहे. 2 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे तो विशेष यासाठी आहे की विजयादशमी उत्सवानिमित्त संघ प्रमुख मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करतात याची उत्सुकता जी आहे ती लागलेली आहे. तसेच संघाचं हे शताब्दी वर्ष असल्यामुळे विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. 2 दिवसापूर्वीच आपण बघितलं जे साधारणपणे विजयादशमीच्या दिवशी संघ स्वयंसेवकांचं सकाळी पहाटे 6 वाजता पथसंचलन आयोजित होत असतं दरवर्षी. यंदा मात्र 27 सप्टेंबर म्हणजे संघाचा जो स्थापना दिवस आहे त्या दिवसाचं औचित्य साधून जो संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन आहे ते नागपुरात पार पाडलेलं होतं. त्यामुळे 2 ऑक्टोबर म्हणजे उद्या ज्यावेळी संघाचा विजयादशमीचा उत्सव नागपुरातील रेशीमबाग या ठिकाणी पार पडणार आहे त्याच ठिकाणी काही प्रात्यक्षिकं जी आहेत ती स्वयंसेवकांकडून सादर करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती माफ करा देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे. मोहन भागवतांचं संबोधन होणार आहे. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी जे आहे ते देश विदेशातील प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित करत असतं. यंदा सुद्धा या ठिकाणी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमामध्ये भारतासोबतच मलेशिया, थायलंड, जपान यासह विदेशातील काही प्रमुख जी मंडळी आहेत, काही स्कॉलर मंडळी आहेत त्यांना संघाच्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. देशातील आपल्या भारतातील काही प्रमुख मंडळी आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणारी, काही उद्योगपती आहे, या सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या विजयादशमी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे शताब्दी वर्ष आहे संघाचं. 2 ऑक्टोबर म्हणजे उद्या संघ प्रमुख मोहन भागवत काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. योगेश पांडे, नागपूर,
मुंबई तक।